जय हिंद भावांनो. तर मित्रांनो, तुम्ही जर अग्निवीरच्या पेपरला चालले असताल तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. हा व्हिडिओ नक्की एकदा पाहून जा. तुम्हाला अग्निवीरच्या पेपरमध्ये 100% फायदा होईल. तर मित्रांनो, आपण अग्निवीरची जी ऑनलाईन एक्झाम देणार आहोत, ती एक्झाम नेमकी होणार कशी आहे, तुम्हाला तिथे गेल्यानंतर पेपर कसा येणार आहे, हे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बसल्या बसल्या करू शकता. तर त्याचा एक तुम्हाला डेमो मी दाखवतो. या मित्रांनो, इकडे या. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला गुगलवर जायचे, क्रोम ब्राउझरवर. क्रोम ब्राउझरवर गेल्याच्या नंतर तुम्हाला जॉईन इंडियन आर्मी अशी वेबसाईट टाकायची आहे. त्या वेबसाईटला घ्या. त्या वेबसाईटला गेल्याच्यानंतर पहिलीच वेबसाईट ओपन होईल इंडियन आर्मी. तर त्या इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथं गेल्याच्यानंतर तुम्हाला एक असं पेज ओपन होईल. असं पेज ओपन झाल्याच्या नंतर इथं खाली तुम्हाला एक कॅप्चा येईल. इथं हे कॅप्चाला रिन्यू करायचं आहे. सध्या वेबसाईट थोडीशी याच्यामुळे हँग चालू आहे, तर इथं कॅप्चा टाकून घ्यायचं. नमस्कार मित्रांनो, बघा अशा वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला इथं अग्निपथ नावाचं एक ऑप्शन दिसेल. अग्निपथच्या ऑप्शनवर जायचं आहे तुम्हाला. इथं गेल्याच्या नंतर इथं खाली अग्निपथवर गेल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 नंबरला ऑनलाईन CE प्रॅक्टिस सेट म्हणून नावाचं एक येतं. इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं येस बोलायचं आहे. येस बोलल्याच्या नंतर तुमची एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CE ची एक प्रॅक्टिस सेट त्यांनी ऑनलाईन एक्झामवर टाकलेला आहे. तो सेट घ्यायचा आहे. इथं कॅटेगरी म्हणजे तुम्ही कशाला फॉर्म अप्लाय केला किंवा तुम्हाला कोणता पेपर द्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर आता बऱ्याच जणांनी जनरल ड्युटीला केलेलं असतं, त्याच्यामुळे जनरल ड्युटी जा. इथं केल्यानंतर साइन इन करा. साइन इन केल्याच्या नंतर इथं नेक्स्ट दाबा. नेक्स्ट दाबल्यानंतर इथं तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची, तुम्हाला कोणत्या भाषेत पेपर द्यायचा किंवा इथं इन्स्ट्रक्शन कोणत्या भाषेत पाहिजे तुम्हाला त्या हिशोबाने इथं हे करा. आय एम रेडी टू बिगिन. हे केल्यानंतर असं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. पहा, असं पेज ओपन झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न भेटतील. तुम्हाला हिंदी लँग्वेज असेल तर हिंदी करा, तुम्हाला जर मराठी द्यायचा असेल पेपर तर मराठी करा. पुरस्कार आयोजित करण्यात आला. तुम्हाला समज आता लक्षात घ्या मित्रांनो, पेपर नेमका सोडायचा कसा. पेपर सोडणं जास्त गरजेचं राहतं. पेपरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न असतील. प्रश्न आल्यानंतर आपल्या भरपूरदा चुका होतात. त्या चुका काय होतात, आपण इथं आपल्याला वाटतं इथं मार्क अँड व्ह्यू आणि नेक्स्ट. इथं नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला वाटतं आपलं पेपर समज तुम्ही इथं आहे, इथं तुम्ही एखादा प्रश्न आहे हा क्लिक केला आणि इथं तुम्ही मार्क रिव्ह्यू अँड नेक्स्ट केलं, तर इथं तुमचं जे आन्सर आहे ते आन्सर तुमचं सेव्ह होत नाही मित्रांनो. इथं पाहू शकता, इथं जसं निळं जर असेल तर तुमचं ऑप्शन तुम्ही फक्त मार्क केलेलं आहे, ते ऑप्शन तुमचं सेव्ह झालेलं नाही आहे. त्यानंतर आपण डायरेक्टच इथं ऑप्शनला क्लिक न करता कधी कधी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर हे तुमचं 4 नंबरचं जो उत्तर आहे ते तुमचं क्लिअर झालेलं नाही आहे. तर याचं उत्तर हळद दक्षिणेतील प्राचीन रोधन हे जर असेल, तुम्हाला जर काढायचं असेल याचं उत्तर, समज तुम्हाला वाटलं केरळ आहे याचं उत्तर, केरळ केलं, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. ज्यावेळेस तुमचं जे ऑप्शन आहे ते तर लक्षात घ्या, तुमचा जो पर्याय आहे, जो पर्याय जर तुम्ही इथं 4 नंबरचा हे ग्रीन झाला तर असं समजायचं की आपलं उत्तर हे सेव्ह झालेलं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही दुसरी गोष्ट इथं कुठं पण येऊ शकता. समज 1 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्याचं उत्तर दिल्याच्या नंतर इथं सेव्ह अँड इथं पहिले क्लिक करा. इथं क्लिक केल्याच्या नंतरच सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर जावा. आता याचं आपण ऑप्शन क्लिक केलं तर पण आपण इथं सेव्ह अँड नेक्स्ट न करता मार्क फॉर रिव्ह्यू नेक्स्ट, म्हणजे आपल्याला याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ह्यो जो प्रश्न आहे हा नंतर पाहायचा आहे किंवा याचं तुम्ही प्रत्येक ऑप्शन करून ठेवलं नंतर पाहायचं आहे, त्यासाठी तुम्ही हे करू शकता. हे केल्यानंतर जेवढे तुमचे निळे किंवा लाल दिसतील ते पुन्हा चेक करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कशालाही निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे, त्यामुळं तुम्ही शक्यतो सर्वच्या सर्व प्रश्न क्लिक करत चला. इथं गेल्याच्या नंतर इथं सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर इथं वाटलं तुम्हाला हे इथं सेव्ह अँड नेक्स्ट करा. समज तुम्हाला वाटलं आता मी 1 नंबरचं उत्तर दिलं आहे सर, पण मला याचं वाटतं की याचं हे उत्तर नाही आहे, याचं उत्तर जपानी, तर इथं जपानी उपयोग करून तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करू शकता. पहा, नंतर परत तुमचा जो प्रश्न तुम्ही पाहिला
तर त्याच्यावर आता जपानी झालेला असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सर्वांनी एकदा ऑनलाईन एक्झाम सोडवा. ऑनलाईन एक्झामची थोडी प्रॅक्टिस करा. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करताल त्यावेळेस तुम्ही तिथं जाता आणि तिथं तुम्हाला अशाच प्रकारचं ओपन होईल. अशा प्रकारचं ओपन झाल्यानंतर काय होतं, तुम्ही आधी पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जास्त भीती वाटणार नाही. तरी सर्वांना व्यवस्थित समजला असेल. प्रत्येकाने एकदा जाऊन एकदा हा ऑनलाईन पेपर आहे तो सोडवा. तुम्हाला तिथंच अशा पद्धतीचे इथं बघा, इथं अशा पद्धतीचा टाईम पण शो होईल. तुम्ही किती मिनिटात सोडला आहे, किती वेळेस सोडला आहे. त्यानंतर तुम्हाला जर वाटलं जी के नाही मला आधी जनरल सायन्स घ्यायचं तर सायन्स घेऊ शकता. काही जण आधी मॅथ घेतात तर आधी मॅथ घेऊ शकता. काहींना वाटलं नाही सर मी आधी रिजनिंग सोडतो तर आधी रिजनिंग सोडू शकतात. ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ते. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे इथं ऑप्शनला क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करत चला. असं ग्रीन झालं तर तुमचा आन्सर आहे. याला नॉट आन्सर म्हटलं जातं. इथं मार्क अँड रिव्ह्यू म्हणजे तुम्ही फक्त मार्क केलेलं आहे, त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व पेपर सोडवू शकता. मित्रांनो, सर्वांनी व्यवस्थित पेपर सोडवा. पेपरला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांचा 1 तारखे 2 तारखेला 3 तारखेला पेपर आहे त्यांनी थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. दिवस कमी राहिले. एकदा हे ज्यांनी प्रॅक्टिस सेट टाकलेले आहेत ते सगळ्यांनी प्रॅक्टिस सेट सोडवत चला. कारण याच्यावर तुमचं भविष्य ठरणार आहे. मराठी वाटलं तर मराठी, इथं तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता. एखाद्याला वाटलं हिंदीत पेपर द्यायचा हिंदीत द्या, एखाद्याला वाटलं इंग्लिशमध्ये तर इंग्लिशमध्ये पेपर द्या. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या व्हिडिओला होईल तेवढं शेअर करा आणि जमलंच तर पोस्ट पण करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.